Good morning. I am Vedanjali Raut from class 8 in Shri Manara Gupta Vidyalaya, Chandur Railway, District Amravati. Good morning, myself Siddhesh Arjun Dompe. I am studying 8th class. My school name is Shri Manara Gupta Vidyalaya, Chandur Railway, District Amravati. Our project name is Smart Medicine Expiry Guide. आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचा फर्स्ट एड बॉक्स असतो. फर्स्ट एड बॉक्समध्ये काही आपल्याला असा लागणारे औषधं असते, जसं की एक पॅकेट आहे फुल आणि हे हाफ पॅकेट आहे. या फुल पॅकेटवर एक्सपायरी डेट लिहिलेली आहे 9/2025, पण हा 6 गोळ्याचा हाफ पॅकेट आहे, त्याच्यावर एक्सपायरी डेट नाही आहे. सहसा कोणी आपल्या घरी आजारी असल्यास आपण अशा टाईपच्या गोळ्या आणत असतो आणि आपल्या गोळ्यांचं काम आपण घेतल्यावर, यांचं काम झाल्यावर शिल्लक उरलेल्या गोळ्या आपण याच्यात ठेवून देतो. पुन्हा जेव्हा आपल्या घरी कोणी आजारी पडते तेव्हा आपली आई आपल्याला टॅबलेट्स द्यायच्या आधी एक्सपायरी डेट बघते, पण त्याच्यावर एक्सपायरी डेट नसते. मग आपली आई भीते की अरे गोळी द्यायची की नाही द्यायची. तर हे नेहमी लागणारी गोळी आहे पॅरासिटामॉल. हे माझ्या आईने जेव्हा मला द्यायला गेली तेव्हा याच्यावर एक्सपायरी डेट नव्हती, म्हणून माझ्या आईने मला दिली नाही आणि 6 गोळ्यांचं पॅकेट वाया गेलं. आम्हाला असं वाटते अशा खूप साऱ्या गोळ्या प्रत्येकाच्या घरी वाया जातात. 100 रुपयाची आहे, तर अशा 4 गोळ्या वाया गेल्यावर 400 रुपयाचा लॉस होईल आपल्याला. तर ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते त्यांचं आर्थिक नुकसान होते आणि मेडिसिनल वेस्ट पण खूप वाढते. माझ्या घरी माझी आई एकटीच कमावणारी आहे आणि अशा जर 4 गोळ्या वाया गेल्या तर आमच्या घरी आर्थिक नुकसान. असे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी, मेडिसिनल वेस्ट थांबवण्यासाठी आणि आरोग्य वाचवण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट मेडिसिन एक्सपायरी गार्ड. तर आम्ही या फर्स्ट एड किटला अपडेट करून आमचा प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर आम्ही या स्मार्ट मेडिसिन एक्सपायरी गार्ड बॉक्समध्ये 2025 आणि त्याचे 12 महिने, 2026 आणि त्याचे 12 महिने अशी अरेंजमेंट केलेली आहे. प्रत्येक व्यक्ती मेडिकलमध्ये गेल्यावर मेडिसिनची एक्सपायरी डेट बघतो. जर त्या नसल्यास तो मेडिकलवाल्याला विचारतो. जसे की त्याच्यावर एक्सपायरी डेट त्याने सांगितली असेल 2025ची फेब्रुवारी, तर तो मेडिसिन घरी आणतो आणि बिमार व्यक्तीला तो देतो. त्याने आणि शिल्लक राहिलेल्या गोळ्या याच्यात न टाकता तो 2025च्या फेब्रुवारी कॉलमध्ये टाकतो. काही महिन्याने कोणी वापस आजारी पडल्यावर आई बिना विचार करता ते मेडिसिन आपल्या मुलाला देऊ शकते आणि वापस त्या बॉक्समध्ये ठेवू शकते. आपण या फर्स्ट एड बॉक्समधलं सगळं साहित्य याच्यात ठेवू शकतो. आमच्या प्रोजेक्टचे अनेक फायदे आहेत, जसे की आम्ही मेडिसिन वेस्ट टाळू शकतो. दुसरा उपयोग, आपल्या पैशांची पण बचत होते. आर्थिक स्थिती बिकट असणाऱ्या लोकांसाठी हा खूप प्रोजेक्ट आहे. एक्सपायरी डेट गेलेली मेडिसिन आपल्या पोटात जाणार नाही आणि आपल्याला कोणतीही रिस्क घ्यावी लागणार नाही. पॅरेंट्स हा बॉक्स स्वतः वापरत असल्यामुळे गोळीवर एक्सपायरी डेट नसेल तरीही बिना आपल्याला देऊ शकतात. सिनियर सिटीजन करिता हा आमचा प्रोजेक्ट खूप उपयुक्त आहे. केअरटेकरला मेडिसिन हँडल करताना हा खूप सोयीचा प्रोजेक्ट आहे. अशा प्रकारची फर्स्ट एड किट आता अजूनपर्यंतही मार्केटमध्ये आलेली नाही. एक्सपायरी डेट गेलेल्या टॅबलेट्समुळे आपल्या शरीरावर खूप साईड इफेक्ट्स होऊ शकतात, जसे की ॲलर्जिक रिॲक्शन होणार. हेच नाही तर टिश्यूज, ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. आणि हेच नाही, खूपच प्रमाणात जर डोस पॉवरफुल असेल तर त्या माणसाची डेथ पण होऊ शकते. एक्सपायर झालेल्या मेडिसिनच्या धोक्यापासून वाचण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. फर्स्ट एड किटचा न्यू व्हर्जन स्मार्ट मेडिसिन एक्सपायरी गार्ड बॉक्स. थँक्यू.